विधान विचारलं आहे. बघा पहिलं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा. प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? या ठिकाणी एक ट्रायंगल दिला आहे पी क्यू आर. या पी क्यू आर मध्ये तुम्हाला पी क्यूचं मेजरमेंट माप दिलंय. किती दिलेलं आहे? 11 दिलेलं आहे. त्यानंतर पी आर चं मेजरमेंट दिलंय. किती दिलंय? 17. पीएस दिलेला आहे 13 आणि तुम्हाला काढाय काय सांगितलेलं आहे? क्यू आर काढायचं. काय काढायचं सांगितलंय? क्यू आर. मग आता यामध्ये जे दिलंय प्रश्नामध्ये त्याच्यापासून सुरुवात करायची. काय दिलेलं आहे? पॉइंट एस इज मिड पॉइंट ऑफ साइड. कुणाचा मिड पॉइंट आहे? तर क्यू आर. कुणाचा आहे? क्यू आर. म्हणजे बिंदू यस हा बाजू क्यू आर चा काय आहे? मध्यबिंदू आहे. हे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मग मध्यबिंदू आहे म्हणजे काय? जे अंतर क्यूएस असणार आहे तेच अंतर कोणाचं असणार आहे? एसआर चं असणार आहे. जे अंतर क्यूएस असणार आहे तेच अंतर कोणाचं असणार आहे? एसआर चं. याचाच अर्थ क्यूआर हा जो क्यूआर आहे की नाही हा कसा असणार आहे? दुप्पट असणार आहे. कुणाच्या? क्यूएसच्या किंवा एसआरच्या दुप्पट असणार आहे. इक्वेशन नंबर काय देतो? फर्स्ट. आता मी काय लिहिणार आहे? बाय इथं काय करणार आहे? अपोलोनियसचा थेरम वापरणार आहे. बाय अपोलोनियस थेरम म्हणजे काय? अपोलोनियसच्या प्रमेयावरून. काय सांगते अपोलोनियसचं प्रमेय? तर PQ स्क्वेअर इज प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2 PS चा वर्ग अधिक 2 QS चा वर्ग. हे अपोलोनियसचं प्रमेय सांगते. PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग अधिक 2 PS चा वर्ग अधिक 2 QS चा वर्ग. 2 SR चा वर्ग घेतला तरी चालेल. काय अडचण येत नाही. ओके. फक्त काय शक्यतो काय करायचं? हा जो अँगल आहे का नाही ऍक्च्युअल अँगल याच्या शेजारी घ्यायचं. समजा हा अँगल दिला तर याच्या शेजारी. आता व्हॅल्यूज पुट करतो बघा. PQ किती आहे? 11 चा वर्ग आणि PR किती आहे? PR 17 चा वर्ग. बरोबर 2 गुणिले PS किती आहे? PS अधिक 2 गुणिले QS काढायचा आहे. QS दिलेला नाही. काढायचा ऍक्च्युअली कोण? QR. पण QS काढल्याशिवाय QR काढतो. मग 11 चा वर्ग किती रे? 121. 17 चा स्क्वेअर किती रे? 289. ओके. या दोघांच्यातून 2 कॉमन काढले. ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. हे एक पद आहे, हे एक पद आहे. दोघांच्यातून 2 बाहेर काढले. 8 काय राहिले? 13 स्क्वेअर. 13 चा वर्ग किती? 169 अधिक QS चा वर्ग. ओके. 9 आणि 1 10 शी 0 85. 8 आणि 2 10 आणि 1 1101 85. 2 आणि 1 3 आणि 1 410. ओके. 2 into 8 इकडे आल्यावर काय राहिले? डिवाइड. इकडे काय राहिले? 169 अधिक काय रे? QS चा वर्ग. बे दोन्ही 4 बे 0 0 बे पंचे 10 म्हणजे किती आलं रे उत्तर? 2 न भागल्यानंतर 205 हे प्लस 169 मायनस झाले वजा झाले बरोबर कोण राहिला? QS चा वर्ग. आता 205 मधनं 169 गेले. किती राहिले रे? 205 मधनं 169 गेले. किती राहिले? 15 तून 9 गेले 6 राहिले. इथं राहिले 9. 9 तून 6 गेले 3. इथं राहिला 1. एकात नाही गेला म्हणजे 36 बरोबर कोण आले? QS चा वर्ग. तिथे लिहायचं वाक्य काय? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. म्हणजे QS बरोबर 36 चं वर्गमूळ किती आले? QS किती आला? आपल्याला काढायचं आहे कोणाला? QR ला. कोणाला काढायचं आहे? QR ला काढायचं. मग QR कसा आहे? मध्ये काय म्हटलंय? QR दुप्पट आहे. कोणाच्या? QS. म्हणजे 2 गुणिले काय रे? QS.
म्हणजे 2 गुणिले क्यूएस किती आले 6 म्हणजे 6 दुनी काय आले रे 12 किंवा किती आलं 12 ओके याला काही सेंटीमीटर वगैरे दिलेलं नाही हा त्यामुळं सेमीवाल्याने काय लिहायचं 12 युनिट म्हणायचं आणि मराठीवाल्याने काय लिहायचं 12 एकक काय म्हणायचं 12 हे झालं पहिलं गणित हे झालं पहिलं गणित त्याच पद्धतीने दुसरं गणित पण लागलं समजावून सांगणार आहे दुसरं गणित पण लागलं समजावून सांगणार आहे दुसरं गणित सुद्धा सेम आहे अपोलोनियसचा वापर करायचा इथं काय काय दिलंय एबी दिलाय बघा तुम्हाला किती दिलाय 10 एसी दिलाय किती दिलाय 7 बीसी दिला सॉरी इथं नाव काय डी आहे काय कोणता ट्रायंगल दिलाय ए बी सी ठीक आहे नाव दिलेलं नाही आपण द्यायचं काय नाव दिलं बी बीसी किती आहे 9 तुम्हाला काय सांगितलंय तर ए बिंदूतून ही काढलेली जी मीडियन आहे का कुठली एडी त्या एडीची लेंथ काढायची कोणाची लेंथ काढायची आहे एडी हा मग सेम पुन्हा एकदा एडी ही काय मीडियन आहे एडी ही काय मीडियन आहे याचा अर्थ डी हा काय असणार आहे मिड पॉइंट असणार आहे डी हा मध्यबिंदू असणार आहे कोणाचा बीसी चा पॉइंट डी इज एन मिड पॉइंट ऑफ साइड बीसी बिंदू डी हा बाजू बीसी चा मध्यबिंदू आहे ठीक आहे का तर एडी ही काय मीडियन आहे एडी ही काय मध्यक आहे म्हणून मग आता डी हा मिड पॉइंट आहे याचा अर्थ बीडी कसा असणार आहे बीडी कसा असणार आहे बीडी आणि डीसी कसा असणार आहे समान असणार आहे आणि बीडी आणि डीसी हे दोघं कसे असणार आहेत हाफ असणार आहे निम्मा असणार आहे कुणाच्या बीसी बीडी आणि डीसी दोघं पण हाफ असणार आहे कुणाच्या या बीसीचा याचाच अर्थ मी काय म्हणणार आहे बीडी कसा असणार आहे हाफ असणार आहे कुणाच्या नाही बीडी कसा असणार आहे हाफ असणार आहे कुणाच्या 9च्या म्हणजे बीडीची लेंथ किती येणार आहे बीडीची लेंथ 4.5 येणार आहे बीडीची लेंथ किती येणार आहे 4.5 ठीक आहे या ठिकाणी एक छोटासा प्रॉब्लेम झाला बघा आपल्याला जे मीडियन काढायचे कशातून काढायचे सी पॉइंट मधून काढायचे आपण फास्ट घेण्याच्या नादामध्ये आपण मेन आकृतीच चुकवलेली आहे आपल्याला जी मीडियन काढायची की सी पॉइंट मधून काढायचे म्हणजे या ठिकाणी सी नाव दिलं पाहिजे आणि या ठिकाणी काय दिलं पाहिजे ए नाव दिलं पाहिजे किंवा इथं ए नाव देतो ए सी बी असं नाव देतो याचा अर्थ आपली सर्व माप काय झालेले पुन्हा एकदा चुकलेले हा मग एसी किती दिलाय आपल्याला एसी किती दिलेला आहे 7 दिला ओके बीसी किती दिलेला आहे 9 दिलेला आहे आणि एबी किती दिलेला आहे 10 एबी किती दिलेला आहे सेम गणित आहे काय बदल फार नाही पॉइंट डी इज मिड पॉइंट कुणाचा फक्त बीसी चा नव्हे तर कुणाचा आहे एबी चा आहे एबी बिंदू डी हा बाजू एबी चा काय मध्यबिंदू आहे एबी चा मध्यबिंदू म्हणजे जे अंतर एडी चा आहे तेच अंतर कुणाचं आहे डीबी चा आहे जे अंतर एडी चा आहे तेच अंतर कुणाचं आहे डीबी चा आहे म्हणजे एडी आणि डीबी कसा असणार आहे हाफ असणार आहे कुणाच्या रे एबीचा हाफ असणार म्हणजे माझा जो एडी आहे ना एडी हा कसा आहे हाफ आहे कुणाच्या एबीच्या एबीचं मेजरमेंट किती आहे 10 म्हणून एडी बरोबर किती आलं रे 2 पंचे 10 एडी बरोबर किती आलं 5 आणि आता आपण काय करायचंय अपोलोनियसचा थेरम वापरायचा बाय अपोलोनियस थेरम म्हणजे अपोलोनियसच्या प्रमेयावरून काय सांगते अपोलोनियसचा प्रमेय साइड स्क्वेअर म्हणजे कोणती येणार आहे AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू CD स्क्वेअर किंवा DC स्क्वेअर प्लस 2 इंटू AD स्क्वेअर ओके मग AC किती आहे 7
7 स्क्वेअर प्लस बीसी किती आहे 9 9 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू सीडी किती दिलाय सीडी तर आपल्याला काढायची 2 इंटू एडी किती दिलाय काढलेला आहे 5 स्क्वेअर ओके मग 7 स्क्वेअर 49 49 9 चा वर्ग 81 दोघांच्यातनं 2 कॉमन काढले आज काय राहिले रे सीडी चा वर्ग अधिक 5 चा वर्ग किती 5 चा वर्ग किती 9 आणि 1 10 0 8 आणि 4 12 आणि 1 13 किती येते 130 2 इंटू आहे इकडे राहिले डिवाइड झाले भागिले झाले इकडे कोण राहिलं सीडी स्क्वेअर प्लस 25 बेस अंक 12 राहिला 1 वरने घेतला 0 टोटल झाले 10 बे पंचे प्लस 25 आहे काय रे -25 बरोबर काय सीडी चा 5 मधून 5 गेले 0 आणि 6 मधून 2 गेले 4 बरोबर काय आले सीडी चा आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे किंमत कोणाची काढायची आहे तर सीडी ची काढायची कोणाची काढायची आहे सीडी ची सीडी कोण आहे मीडियन आहे मध्य काय आणि मध्य गेची लांबी म्हणजे लेंथ काढायची आहे मग आता मला नुसते सीडी ची काढायची तर व्हॅल्यू कोणाची मिळाली सीडी स्क्वेअर मिळाली काय मिळालंय सीडी स्क्वेअर मग आता 40 चं वर्गमूळ सांगा निघतंय का 40 चं वर्गमूळ नाही निघत 40 चं वर्गमूळ निघत नाही मग 40 ची अशी कोड सांगा की त्यातल्या एका संख्येचं स्क्वेअर रूट बाहेर निघेल आणि एक संख्या स्क्वेअर रूट मध्ये अशी कोणती संख्या आहे 4 घाले 40 म्हणजे सीडी स्क्वेअर इज इक्वल टू 4 घाले 40 आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतो म्हणजे मला काय मिळतंय सीडी बरोबर 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि 10 चं निघत नाही म्हणून याला स्क्वेअर रूट सांगितलं जातं म्हणजे सीडी बरोबर किती आला 2 वर्गमुळात 10 2 रूट 10 ही कोणाची लाईन काढली मीडियनची तुम्ही पूर्ण वाक्यात खाली लिहिलं पाहिजे वर्ड्स मध्ये लिहिलं पाहिजे कसं लिहिणार therefore the length of median is 2 root 10 युनिट मध्यगेची लांबी 2 वर्गमुळात 10 एकर लक्षात